ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढणार। मशालीशी साधर्म्य असलेले चिन्ह मतपत्रिकेत ठेवू नये, ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे विनंती। विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता, राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अजित पवार गटाची पोलिसांकडे मागणी। राज ठाकरे स्वतःच्याच कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा उमेश पाटलांचा आरोप। कर्णबाळा दुनबळेला पोलिसांचं संरक्षण आहे का? एकतर माझा जीव जाईल किंवा त्याचा, मिटकरींचा मुलीसह पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या, दुनबळेंच्या अटकेची मागणी। अजित पवारांचा पक्ष संपवण्याची मिटकरींनी सुपारी घेतली आहे का? अजितदादांनी मिटकरींना त्यांची जागा दाखवावी, मनसेच्या कर्णबाळा दुनबळेंची टीका। विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं मिशन ताई माई अक्का, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती, राज्यभर मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार करणार। सुजय विखेंची संगमनेर किंवा राहुरीमधून निवडणूक लढण्याची तयारी, पक्षाकडे इच्छा व्यक्त केली। थोरात विरुद्ध विखे लढतीची चर्चा सुरू। ईडी सीबीआयची कवच कुंडलं काढून मैदानात उतरा, आमच्या नादी लागाच 20 फूट खाली गाडू, फडणवीसांच्या इशाऱ्यावर राऊतांचं आव्हान। अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणी मनसेच्या आणखी 5 जणांना अटक, तर 3घांना जामीन मंजूर। ठाकरे गट नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा लढणार, सुधाकर बडगुजर पश्चिम मतदारसंघ, तर वसंत गीते मध्य मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात। ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेस दावा करणार, मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू, कुलाबा, मुंबादेवी, भाईखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम जागांचा समावेश। उद्धव ठाकरे संजय राऊत यांना 2000चा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला। राहुल शेवाळेंनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून केलेला आरोपमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्याप्रकरणी दिल्ली कोर्टाच्या निकालाकडे लक्ष, तर यूपीएससीकडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द। अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता, राज्य सरकारला वर्गीकरणाचा अधिकार, 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने निकाल दिला। मुंबईतला सायन उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद, 2026 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार, मुंबईतील वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता। राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, दिल्लीतील पूरस्थितीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला। नव्या संसद भवनाला गळती, दिल्लीतील मुसळधार पावसामुळे संसदेच्या लॉबीमध्ये गळती, चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याची काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांची मागणी। राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, कोकणासह पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगलीत अलर्ट जारी, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट। वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 258 वर, 240 जण अद्यापही बेपत्ता, बचाव कार्य सुरूच, आतापर्यंत 3000 जणांची सुटका। हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी, दुर्घटनेत एकाचा मृत्यू, 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती, तर कुल्लू जिल्ह्यात भाजी मंडईची इमारत कोसळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर। गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज, कोकणात एसटीच्या 4300 बस धावणार, मुंबई, ठाणे, पालघरमधून एसटीच्या जादा बसेस सोडल्या जाणार। दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन, कॅन्सरशी झुंज, अपयशी, अवघ्या क्रिकेट विश्वावर शोककळा। मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेची ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी, रायफल 3 पोझिशनच्या अंतिम सामन्यात भारताला कांस्य पदक।